महत्त्वाची बातमी, बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख, वर्दीवरील नेम प्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नसेल। सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी कावत यांनी हा निर्णय घेतलाय। तर बीडचे एसपी कावत यांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। बीड वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख असेल, आडनावाचा उल्लेख आता नेम प्लेटवर नसेल। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय अधिक माहिती आहे या निर्णयासंदर्भात? नक्कीच प्रणिता, बीड जिल्ह्यामध्ये जी सध्या काही दहशतीचं वातावरण आहे किंवा सामाजिक सलोखा बिघडलेला आहे, तोच सामाजिक सलोखा सुधारावा यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे वेगवेगळे प्रयोग करत आहेत। त्यातलाच एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये नावाबरोबर जी आडनावं वापरली जात होती आणि त्यावरून जात ओळखून वेगळे सामाजिक प्रश्न निर्माण होत होते, ते प्रश्न दूर व्हावेत यासाठी नवनीत कावत यांनी फक्त नाव वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर त्यांची सुद्धा नेम प्लेट आपल्याला पाहायला मिळते, ज्यावरती फक्त नवनीत इतकं लिहिलेलं आहे। त्यांनी सुद्धा त्यांचं आडनाव लिहिलेलं नाही। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये इतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत, जे मुंडे असतील, भोसले असतील, कराड असतील, पाटील असतील, त्यांना सुद्धा आपली नावं आडनावं जी आहेत ती आता वापरता येणार नाही, तर त्यांना फक्त त्यांची पहिली नावं वापरावं लागणार आहेत, जेणेकरून त्याच्यामधून जात जी आहे ती दिसून येणार नाही आणि सामाजिक सलोखा राखला जाईल, असा त्यांचा प्रयत्न आहे। आपण स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल? हा एक स्तुत्य उपक्रम आहे ज्याचं महाराष्ट्रात कौतुक होतोय, हा एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतला। हा ॲक्च्युअली काय आहे की आपण खाकी घालल्यानंतर आमचा जो सर्व्हिस आहे, आमच्यासाठी पूर्ण बीड जिल्हा आमची जनता आहे, त्याच्यासाठी आमची सर्व्हिस आहे। तर सर्व्हिसमध्ये आमची पोलिसांची कास्ट बघून, त्यांच्या पास्ट बॅकग्राऊंड बघून जनताकडून कुठलाही प्रकारचा गैरसमज होऊ नये, त्यासाठी हे बेसिकली आम्ही इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे। बरेचदा अनुभव आलेला आहे, इथे आमचे लोकांना फीडबॅक घेतले की इम्पॉर्टंट मोठा बंदोबस्त राहिला तर ते नेम प्लेट बघून लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळी राहते। तो हे आपण आमचे लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहे, तर त्यासाठी आपण हे सुरू केलेलं आहे। अल्टिमेटली ह्याचा पर्पज याचा आहे की आम्ही खाकी आहे आणि आम्ही सर्व्हिस देताना जनताची कास्ट काय आहे, जनता काय, त्याच्याशी आम्हाला फरक पडत नाही। आम्ही कायद्याच्या हिशोबाने जो नियम आहे, भारतीय न्याय संहिता आहे, त्याच्या हिशोबाने आम्ही आमचं काम करणार आहे। त्यासाठी हे उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। याचा तुम्हाला सध्या कसा परिणाम जाणवतो आहे? आणि जवळपास सगळ्याच कर्मचाऱ्यांची नावं हे एकेरी म्हणजे फक्त पहिलं नाव वापरलं जातं। हा, याच्यामध्ये ॲक्च्युली आपण भारतमध्ये आहे, तर प्रत्येक समाज, आपण प्रत्येक एक समाजाशी बिलॉंग करत आहे, तर समाजाचा आपल्याला अभिमान राहायला पाहिजे। तो हे जो गोष्टी आहे ते त्यांच्या स्वतःच्या समाजाचा त्यांना अभिमान आहे। फक्त आपण जेव्हा खाकी घातली तेव्हा आपण सगळ्यांसाठी सेमच आहे। जेवढा आम्ही फीडबॅक घेतल्यानंतरच हे सुरू केलेले आहे। आमचे कॉन्स्टेबलरी असू द्या, आमचे ऑफिसर असू द्या, ते आता सध्या कॉन्फिडंट आहे की कोणी त्यांचे सरनेम बघून त्यांचे बाबतीत, त्यांच्या कामाच्या बाबतीत काहीही अननेसेसरी टिप्पणी करणार नाही। जे आहे फॅक्ट्स आहे आणि फॅक्टप्रमाणे कोणाला कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर त्यासाठी आम्ही त्याची चौकशी करून कारवाई करणार आहे। बट जस्ट बिकॉज माझा कॉन्स्टेबल, माझा ऑफिसर कोणती कास्टचा आहे तो काम करणार की नाही हे चुकीचं आहे। हा तुमचा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय असा आहे की जात ही एक भानगड आपल्या संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेला चिपकलेला आजार होता आणि सगळ्यात पहिल्यांदा तो दुरुस्त करण्याचा हा तुमचा पहिला आहे, त्याच्यामुळे हा निर्णय क्रांतिकारी आहे। नाही, आता हे आमच्या डिपार्टमेंटल डिसिजन आहे। आता समाज वेळच्या अनुसार समाज चेंज होतो, त्यामध्ये आता सध्या परिस्थितीमध्ये सगळे लोकांना त्या सपोर्ट करावा लागते, पण माझ्याकडून जेवढं होऊ शकते मॅक्सिमम तो माझा प्रयास आहे आणि त्याचा पर्पज हेच आहे की आपण लोकांना निष्पक्ष, इम्पार्शियली त्यांना सर्व्हिस देऊ शकू। दुसरा एक शेवटचा प्रश्न, एक धगधगता बीड जिल्हा जेव्हा तुम्ही पोलीस अधीक्षक म्हणून आला तो तुमच्या हातात देण्यात आला होता, इतक्या दिवसानंतर आज तुम्हाला कसं वाटतंय? किती शांतता निर्माण झाली आहे? गुन्हेगारी किंवा दहशतीला आळा घालण्यामध्ये कितपत यश आले? तुमचं अनुमान काय? मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की आपला जो बीडचा सध्या जो नाम खराब होत आहे त्याच्या बाबतीत आमच्या पोलीसकडून खूप चांगल्या प्रकारे आमचे ऑफिसर्स, आमचे कॉन्स्टेबलरी प्रतिसाद देत आहे आणि आमची प्रयत्न हेच राहील की आपला बीडचं नाम लवकरात लवकर चांगला होईल। त्यासाठी सगळ्यांची मला मदत लागेल, पण बऱ्यापैकी आता इम्प्रूव्हमेंट आलेला आहे। लोकांचा पोलीसवर विश्वास वाढलेला आहे आणि आमच्या कंटिन्युअस प्रयत्न राहील की आपली लोकांच्या जास्तीत जास्त अडचणी आम्ही दूर करू आणि बीडला जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना योग्य कलमाप्रमाणे, योग्य कायद्याप्रमाणे त्यांच्यावर आम्ही कंट्रोल करू। तर अशा पद्धतीने प्रणिता, हे होते बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जात बाजूला सरत सामाजिक सलोखा राखण्याचा एक ऐतिहासिक प्रयत्न केलेला आहे। नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।